स्टार्ट करने का क्या चल रहा था अपना अभी नोट्स में जे सेंड किया है नोट्स से पाठवलेत मी गोरे सरांकडे सर पाठवतील तुम्हाला ओके चल तो बा काय काय बघितले काल सेंटर ऑफ कर्वेचर बघितला काल काय बघितले सेंटर ऑफ कर्वेचर रेडियस ऑफ कर्वेचर प्रिन्सिपल ऍक्सिस ऑप्टिकल सेंटर प्रिन्सिपल फोकस सगळं बघितलं राईट फोकल लेंथ बघितला मग एक एक्सपेरिमेंट दिलाय पेज नंबर 81 वर खाली ट्राय दिस एक्सपेरिमेंट दिलाय काय एक्सपेरिमेंट दिलाय बघूया काय एक्सपेरिमेंट दिलाय लेन्स घ्यायची एक लेन्स घ्यायची अशी वाली लेन्स ही शॉप मध्ये मिळणार तुम्हाला स्टेशनरी शॉप मध्ये ओके अशी लेन्स घ्यायची इथं मध्ये लेन्स आहे बाकी प्लास्टिकचा हँडल आहे प्लास्टिकचा हँडल आहे प्लास्टिकचं होल्डर आहे मध्ये याच्या लेन्स आहे मध्ये याच्या लेन्स आहे लेन्स काय करायची समजा लेन्स असे आहे एक लांबच असं झाड बघायचं लांबच असं झाड बघायचं ठीक आहे आणि लेन्स इथे ठेवायची झाड खूप लांब पाहिजे लेन्स इथे ठेवायची लेन्स इथे ठेवायची आणि त्या झाडाची इमेज या पेपरवर आली पाहिजे इथं व्हाईट पेपर ठेवायचा इथं व्हाईट पेपर इथं आपली लेन्स ठेवायची आणि त्या झाडाची इमेज आता पुढं मागं करून बघायचं पुढं मागं करून बघायचं झाडाची इमेज या पेपरवर आणायचं झाडच दिसते ग्रीन कलरचं ते ग्रीन असेल तर हे इथलं पण झाड ग्रीन कलरचं दिसते उलट दिसते फक्त ते जर झाड असेल तर इथं पेपरवर पण बरोबर झाडच दिसते तुम्ही कॅन्डल ठेवून बघा एकदम कॅन्डल दिसणार कॅन्डल ठेवून बघा इथं जर कॅन्डल ठेवली तर इथं कॅन्डल बरोबर उलटी जळणारी कॅन्डल दिसणार इथं कॅन्डलची फ्लेम वर असली तर इथं कॅन्डलची फ्लेम खाली दिसणार बरोबर मस्त कॅन्डल दिसते चेक करून बघा घरी एक्सपेरिमेंट करता येते लेन्स आणा एकदम छान दिसते लेन्स आणा अशी आणि इथं कॅन्डल जवळ ठेवा थोडी आता कॅन्डल झाडासारखी दूर ठेवू शकणार नाही आपण कॅन्डल इथं जवळ ठेवा कॅन्डल पेटवा फायर लावा कॅन्डलला लेन्स ठेवा लेन्स थोडं मागं पुढे फिरवून बघा पेपरवर एकदम मस्त कॅन्डलचं इमेज तयार होईल रिअल इमेज उलटी तयार होते पण इन्व्हर्टेड असते तसं पण झाड काय ट्री इज ॲट लार्ज डिस्टन्स फ्रॉम दी lens and this is screen. I adjust position of lens so that we get image of tree on the screen. इकडे ठेवा याला लेन्सला इकडे घ्या काय पण करा थोडा ऍडजस्टमेंट करा बट बाय डुईंग दॅट ऍडजस्टमेंट वी शुड गेट इमेज ऑफ ट्री ऑन दी स्क्रीन इमेज आली याच्यावर इमेज आली की झाड काय खूप दूर आहे झाड काय खूप दूर आहे मग दुरून येणारे रेस कसे असतात पॅरलेल असतात खूप अंतरावरून येणारे रेस कसे असतात पॅरलल असतात रेस कमिंग फ्रॉम व्हेरी लार्ज डिस्टन्स आर पॅरलल मग पॅरलल रेस कुठे एकत्र येते पॅरलल रेस कुठे एकत्र येते फोकसवर मग हे जे डिस्टन्स असणार आहे डिस्टन्स ऑफ स्क्रीन फ्रॉम दी लेन्स हे ऑलमोस्ट फोकल लेंथ असते हे जे डिस्टन्स असणार आहे डिस्टन्स ऑफ स्क्रीन म्हणजे इमेज जिथे तयार झाली ते डिस्टन्स ऑफ इमेज फ्रॉम दी लेन्स हे ऑलमोस्ट काय असणार आहे फोकल लेंथ असणार आहे बघू ना इमेज इन्व्हर्टेड का होते ते आहे आपल्याला सगळं बघायचं ठीक आहे लांबून येणारे रेस काय पॅरलल आहेत पॅरलल रेस कन्व्हर्ज ऍट द फोकस म्हणजे जिथं कन्व्हर्ज होते तिथंच इमेज तयार होते इथे झाडाची इमेज दिसेल एकदम छोटं झाड दिसेल ना खूप मोठं दिसणार नाही एकदम छोटं इतकं 1 सेंटीमीटर इतकं झाड दिसेल पण दिसणार उलट झाड तयार होते इमेज झाडाची इमेज कुठे तयार होते ऍट द फोकस because tree is at a very large distance from the lens therefore rays coming from tree are parallel and parallel rays are converged parallel rays converge at the focus of focus
म्हणजे हे स्क्रीन आहे, स्क्रीन आणि लेन्स मधला डिस्टन्स आहे फोकल लेंथ. लेन्स सुद्धा उलटी करा, अशी एकदा लेन्स ट्राय केली तर अशी एकदा लेन्स करा, लेन्स अशी एकदा ट्राय केली तर गोल फिरून अशी एकदा बघा, परत काय फरक पडत नाही, तिथंच इमेज तयार होते. इकडून केलं तरी तिथंच इमेज येते, असं केलं तर इमेज तिथं येते, म्हणजे फोकल लेंथ दोन्ही बाजूला सेम आहे. असं करा, एकदा गोल फिरवायला आणि मग बरं करा एक्सपेरिमेंट, तिथंच तयार होते, काय फरक पडत नाही. म्हणजे कसंही केलं तर फोकल लेंथ काय सेम आहे, कसंही केलं तर फोकल लेंथ काय सेम. आणखीन एक विचारलंय क्वेश्चन मध्ये, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन फोकल लेंथ अँड रेडियस ऑफ कर्वेचर. म्हणजे लेन्सचा रेडियस ऑफ कर्वेचर आहे, इकडला एक वेगळा, इकडला एक वेगळा, आणि लेन्सची फोकल लेंथ आहे, त्याचं काय रिलेशन आहे. तर त्याचा एक फॉर्म्युला आहे, त्याला लेन्स फॉर्म्युला म्हणायचं. बहुतेक तुम्हाला सिलेबस मध्ये नसावा, बहुतेक तुम्हाला सिलेबस मध्ये नसावा, एकदा बघतो मी, सिलेबस मध्ये नाही आहे ते फॉर्म्युला, पण तिथे विचारले व्हॉट इज द रिलेशन बिटवीन फोकल लेंथ अँड रेडियस ऑफ कर्वेचर. तर काय असतंय, फोकल लेंथ ऑफ लेन्स इज इक्वल टू ड्यू मायनस वन. ड्यू म्हणजे लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आपण एन लिहिलं होतं तर एन लिहितो मी. फोकल लेंथ किती याची, 1 अपॉन फोकल लेंथ इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मायनस वन इंटू 1 अपॉन रेडियस इकडली मायनस 1 अपॉन रेडियस या बाजूची. हे असते फोकल लेंथ आणि रेडियस ऑफ कर्वेचर यांच्यातलं रिलेशन. दिस इज द रिलेशन बिटवीन फोकल लेंथ अँड रेडियस ऑफ कर्वेचर. असं का असतंय, तर हे लेन्स फॉर्म्युला आहे, हे लेन्स फॉर्म्युला आहे, याचं पण प्रूफ आहे, 11th याचं पण प्रूफ आहे. पण आपल्याला काय प्रूफची काय मतलब नाही, 11th पण प्रूफ नाही, प्रूफची काही गरज नाही आहे. नीट मधले मार्क काय प्रूफ वरून येत नाही, आपल्याला फक्त याचा यूज कसा करायचा तेवढा अंडरस्टँड करायचं 11th पण. आणि आता तर हे फॉर्म्युला पण नाही, फक्त लक्षात ठेवा हे असं रिलेशन आहे. ठीक आहे, फॉर्म्युला लिहून ठेवा, फॉर्म्युला लिहून ठेवा, फॉर्म्युला लिहून ठेवा. रिलेशन बिटवीन फोकल लेंथ अँड रेडियस ऑफ कर्वेचर, हे पण आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. हे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. चल झालं. काय आहे ट्राय दिस मध्ये एक्सपेरिमेंट काय आहे, खूप दूरच्या झाडाची इमेज घ्यायची आहे स्क्रीनवर, लेन्सची पोझिशन इकडे तिकडे ऍडजस्ट करायची आणि याच्यावर इमेज घ्यायची, लेन्सची पोझिशन ऍडजस्ट करायची, याच्यावर इमेज घ्यायची. डिस्टन्स बिटवीन इमेज अँड लेन्स मेजर करायचं अँड दॅट इज दी फोकल लेंथ. ती काय असते, फोकल लेंथ असते. कारण झाड काय, ट्री इज ॲट लार्ज डिस्टन्स, सो रेज आर कमिंग पॅरलल, पॅरलल रेज कुठे येतात, फोकसवर. जिथं ट्रीची इमेज तयार होते, जिथं ट्रीची इमेज तयार होते आणि जिथं लेन्स आहे त्यांच्यातलं डिस्टन्स फोकल लेंथ आहे. लेन्स उलटी केली तरी फोकल लेंथ सेम राहणार. एक काम. दुसरं, रिलेशन बिटवीन फोकल लेंथ अँड रेडियस ऑफ कर्वेचर, हे पण झालं. ठीक आहे, चल नेक्स्ट काय बघायचं आहे. नेक्स्ट आहे रूल्स फॉर, ऐसा असेल ऐसा, images formed by convex lens, images formed by convex lens, images formed by convex lens, images formed by convex lens. तर कॉन्व्हेक्स लेन्स कुठे कुठे इमेज फॉर्म करते, कशी कशी करते ते बघू. इमेजेस फॉर्म्ड बाय कॉन्व्हेक्स लेन्स. ठीक आहे, images formed by convex lens.
आता कॉन्व्हेक्स लेन्स इमेज कशी कशी फॉर्म करते ते आपण बघायचं. मग फर्स्ट काय, रे रूट्स. जे रेज जाणार लेन्स मधून त्यांचं बिहेवियर कसं आहे त्यांच्याबद्दल रूल्स आहे. जे रेज लेन्स मधून जाणार त्यांचं बिहेवियर कसं आहे त्याच्याबद्दल रूल्स आहे. मला ते पहिलं लिहू आपण, रे रूट्स. ते पहिलं लिहू आपण, रे रूट्स. फक्त डायग्राम मध्ये लिहू, वर्ड्स मध्ये ऑलरेडी बुक मध्ये लिहिलंय, फक्त डायग्राम मध्ये लिहून अंडरस्टँड करू. रे रूट्स. नंबर 1 काय बघा, R1 नंबर 1 रूल काय बघा. नंबर 1 रूल काय, कॉन्व्हेक्स साठी कॉन्व्हेक्स लेन्स आहे, त्याचं हे ऑप्टिकल सेंटर आहे, त्याच्यातून जाणारी लाईन ही प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. लेन्स, ऑप्टिकल सेंटर, प्रिन्सिपल ऍक्सिस. ठीक आहे. त्याचा इथे एक फोकस असणार, इकडे एक आणखी, याच्यापेक्षा सेम डिस्टन्स, जितकं डिस्टन्स आहे फोकसचं तेवढंच डिस्टन्स पुढे जायचं, त्याला बोलायचं 2f1. हे फोकस आहे तितक्याच डिस्टन्सवर इकडे पण एक फोकस असणार f2. हे जितकं डिस्टन्स आहे तेवढं तिथे यायचं, हे डबल डिस्टन्स आहे फोकसच्या, म्हणून याला बोलायचं 2f2. ठीक आहे. हे फोकस तेवढंच डिस्टन्स पुढे गेलं की 2f1 बोलायचं त्याचं नाव. f2 तेवढंच डिस्टन्स इकडे आलं की 2f2 डिस्टन्स वर आहे म्हणून 2f2 नाव आहे त्याचं. ठीक आहे. रूल नंबर 1, चलो रूल नंबर 1 काय, रे गोइंग पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. रूल नंबर 1 काय, रे गोइंग पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस goes through the focus on the other side. Ray going parallel to principal axis goes through the focus on the other side. दुसऱ्या बाजूला फोकस मधून जाते. पॅरलल रे दुसऱ्या बाजूला काय होते, फोकस मधून जाणार. पॅरलल रे अदर साइडला, दुसऱ्या साइडला काय जाणार, फोकस मधून जाणार. ठीक आहे. नंबर 1 रूल, ray going parallel passes through the focus. उल्टा, ray going from focus, ray going through the focus, ray going through the focus becomes parallel, ray going through the focus becomes parallel to the principal axis. पॅरलल वाला फोकस मधून, फोकस मधला पॅरलल, पॅरलल वाला फोकस मधून घुसणार, फोकस मधून जाणारा पॅरलल होणार. नंबर 2 रूल, रूल नंबर 2 सगळे एकत्र सोडून जोडले जातात, काय गरज नाही 2 डायग्राम काढायची. याला रूल नंबर 1 लिहू, याला रूल नंबर 2 लिहू. नंबर 3 रूल ऑलरेडी सांगितलं मी तुम्हाला, रे पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर goes undeviated. Ray passing through optical center goes undeviated. ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा, मग वर जात असू दे किंवा खाली जात असू दे, ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा नो डेविएशन. ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा रे नो डेविएशन, हे रूल नंबर 3. ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा कुठं पण जाऊ दे, खाली जाऊ दे, वर जाऊ दे, मध्ये जाऊ दे, आत कुठं पण जाऊ दे, ray passing through the optical center goes undeviated. ठीक है. ओके, चलो डायग्राम निकालो, डायग्राम निकालो. कळालं का मला, जरा कमेंट करून सांगा. सर्वांनी फटाफट हे चालू करा, स्क्रीन व्हिडिओ चालू करा. तुम्हाला काल सांगितलं होतं ना, चला व्हिडिओ चालू करा. कोण झोपले कोण बसले बघायचंय मला. चला व्हिडिओ चालू करा थोडा वेळ आणि मग बंद करा. डायग्राम काढून घ्या, तो डायग्राम काढून घ्या. सर्वांनी व्हिडिओ चालू करा. चला पटकन सर्वजण करणार. चलो बसून बघायलाय, झोपून बघायलाय, चलो थोडा वेळ चालू ठेवा मग बंद करा.
चलो बाकीचे मुलं कोण आहेत बोला, सर्वजण करा चालू, सर्वजण करणार, बघतोय. झोपून कोणीच लेक्चर बघणार नाही. सगळे सगळे बसून. कोण कोण चालू केलं नाही बघा, गेले पळून गेले, दोघं तिघं पळून गेले. चला चला ठीक आहे, बंद करा. ज्यांनी चालू केलंय त्यांनी बंद करा. जोशी कुठं अंधारात बसला रे? हे जोशी, ज्यांनी चालू केले त्यांनी बंद करा. जोशी कुठे गेला रे? कुठं अंधारात बसला रे? गणेश चालू केले का? गणेश चालू करा. नंदिनी बहुतेक चालू केलं नाही. प्रथमेश, प्रथमेश चालू करा. कुठे गेला? पळून गेला वाटाले गणेश. श्रुती चालू केलं का? शेकडे ठीक आहे. आणखीन कोण कोण बघा. प्रथमेश कुठे? डुमणार चालू केला होता का? कोंडे, कोंडे चालू केलंय का? गेलेच बघा. 3-4 पोरं तर गेले, पळूनच गेले. फक्त मुलीच राहिले काय बोलते का? गणेश एक आहे, प्रथमेश एक आहे. ठीक आहे. थंडी वाजायला काही ना. ठीक आहे, ओके चलो. चलो चलो ठीक आहे. रूल्स क्लिअर आहे? रूल्स क्लिअर का रे बाळांनो? एकदा कमेंट करून सांगा. पुढचा पार्ट बघूया. रूल्स क्लिअर का? ठीक आहे, ओके. चल पुढचा पार्ट बघायचा ना. नेक्स्ट पार्ट मध्ये काय दिले? परत एकदा मी रूल पटपट सांगतो बघा. पॅरलल goes through focus, going through focus ray which goes through focus becomes parallel, and ray which goes through optical center is undeviated. 3 रूल्स तिघांवर आपल्याला सगळं काम करता येते. आता असा असतेत का, असे काही रेज असतात का की ह्या तिघांच्या पेक्षा वेगळे असतात ना? इन्फायनाइट रेज असते. समजा मी इथे एक ऑब्जेक्ट ठेवलं तर पॅरलल रेज जातील काही. इथं समजा मी काहीतरी ऑब्जेक्ट ठेवतो, इथे एक आपण ऑब्जेक्ट ठेवू, तर याच्यापासून काही पॅरलल रेज जातील, काही असे फोकस मधून जातील, काही याच्यापासून जाणारे ऑप्टिकल सेंटर मधून जातील, काही अशी पण जातील, काही याच्यापासून जाणारे रे अशी जातील, याच्यापासून जाणारा एखादा रे असा पण जाईल, याच्यापासून जाणारा एखादा रे असा पण जाईल. फोकस मधून पण जात नाही, जो पॅरलल पण नाही, आणि जो ऑप्टिकल सेंटर मधून पण जात नाही असू शकते. फक्त त्याचं बिहेवियर कसं असणार आपल्याला माहिती नाही. फक्त आपल्याला काय माहिती नाही त्याचं बिहेवियर कसं असणार. असा पण एक रे असू शकते इथल्या ऑब्जेक्ट पासून जाणारा, की जे पॅरलल पण नाही, फोकस मधून पण जात नाही, ऑप्टिकल मधून पण जात नाही. मग ते पुढे बिहेव कसा करणार हे आपल्याला माहिती नाही. पण तसले रे नसणार का? नाही, असणार ना. तसे पण रेज असणार, तसे पण रेज असणार. ठीक आहे, चलो चला. तसे पण रेज काय असणार? असणार. पळून गेलेले शेमडे यायला लागले काही काही. एक कोणतरी आले बघा आता. पळून गेलेला कोणता? जोशी, जोशी बोलते का आता? पळून गेलेले शेमडे परत यायला लागले. मग पेज नंबर 82 वर एक एक्सपेरिमेंट दिलाय. सोपा एक्सपेरिमेंट आहे. पेज नंबर 82 वर एक सिंपल एक्सपेरिमेंट आहे. काय दिलाय एक्सपेरिमेंट? एकदम फटाफट सांगतो, सोपं आहे सगळं. काय दिलं एक्सपेरिमेंट? लेन्स घ्या, घेतली, तिची फोकल लेंथ चेक करा. लेन्स घ्या, त्याची फोकल लेंथ चेक करा. कसं? सनलाइट कन्सन्ट्रेट करायची,
सूर्यप्रकाशात लेन्सला धरायची आणि त्याची सनलाईट कन्सन्ट्रेट करायची. तिथं थोडं वेगळं सांगितलंय, ते झाड वगैरेचे इमेज घ्या म्हटलंय, जसं अगोदर याच्या मी सांगितलं तसं. सनलाईट मध्ये लेन्स पकडायची आणि या ठिकाणी सनलाईट कन्सन्ट्रेट व्हायली तर हे फोकस आहे, त्याला F2 नाव द्या. या ठिकाणी सनलाईट कन्सन्ट्रेट व्हायली तर हे फोकल लेंथ आहे. फोकल लेंथ बघा, फोकल लेंथ किती आहे तेवढं बघून घ्या आता. ठीक आहे, लेन्स ठेवा. टेबल एक आहे, टेबलवर लेन्स ठेवा. फोकल लेंथ इतक्या अंतरावर इकडे F2 नाव द्या. फोकल लेंथ इतक्या अंतरावर इकडे F1 नाव द्या. परत अजून एक फोकल लेंथ इतक्या अंतरावर काय द्या, 2F1. इकडे फोकल लेंथ, त्याच्या पलीकडे आणखीन एक फोकल लेंथच्या डिस्टन्स वर जायचं आणि तिथं नाव द्यायचं 2F. ठीक आहे, लेन्सची फोकल लेंथ मेजर करायची. सोपं आहे. सूर्यप्रकाश कन्सन्ट्रेट करायचा, जिथं कन्सन्ट्रेट होते ते फोकस आहे, तिथून लेन्सचं डिस्टन्स मेजर करायचं, ते फोकल लेंथ आहे. फोकल लेंथ F2, परत एक फोकल लेंथ 2F2, परत एक फोकल लेंथ F1, परत एक फोकल लेंथ 2F1. याचे 4 पॉइंट्स मार्क करायचे. असे काय करायचे, 4 पॉइंट्स मार्क करायचे. एक कॅन्डल घ्यायची, पेटवायची. एक कॅन्डल घ्यायची, लाईट करायची, फ्लेम. कॅन्डल इथं ठेवायची, इमेज कुठं तयार होती बघायची. कॅन्डल इथं ठेवायची, इमेज कुठं तयार होती बघायची. इमेज म्हणजे इथं स्क्रीन पण हलवायला लागणार. स्क्रीन म्हणजे पेपर घ्यायचा, कागदाचा तुकडा, आणि इकडे तिकडे कागदाचा तुकडा करून बघायला लागते. इमेज म्हणजे अशी हवेत तयार होत नाही, पेपरवर तयार होते. कॅन्डल इथं ठेवून इमेज कुठं, कॅन्डल इथं ठेवून इमेज बघायची, कॅन्डल इथं ठेवून इमेज. कॅन्डलची पोझिशन चेंज करायची आणि इमेज कुठं कुठं तयार होती ती बघायची. कॅन्डलची पोझिशन चेंज करायची आणि इमेज कुठं होती ती बघायची. मग कॅन्डल ठेवली आपण इथं. ठीक आहे, कॅन्डल आपण ठेवली इथं 2F1 च्या लेफ्ट हँड साइडला. मग इमेज कुठं तयार होईल ते आपण आता विचार करा. कॅन्डल ठेवली आपण 2F1 च्या लेफ्टला, मग इमेज कुठं तयार होईल त्याच्याबद्दल आपण विचार करा. ठीक आहे, कसं आहे आता, कसं होतं, इमेज कुठं तयार होणार आपल्याला सांगता येते पहा. याच्यापासून, या टोकापासून, कॅन्डलची इथं फ्लेम आहे, या टोकापासून निघणारा पॅरलल रे, या टोकापासून निघणारा पॅरलल रे passes through the focus. ठीक आहे, या टोकापासून निघणारा पॅरलल रे passes through the focus. इथं ऑप्टिकल सेंटर आहे. And ray going through the optical center, ray going through the optical center goes undeviated. ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा सरळ जाणार, रे गोइंग थ्रू ऑप्टिकल सेंटर गोज अनडेविएटेड, आणि पॅरलल जाणारा फोकस मधून जाणार. मग हे कुठून रेज निघले, टोकापासून निघले. हे कुठून रेज निघलेत, कॅन्डलच्या वरच्या टिप पासून निघलेत. मग कॅन्डलचं वरचं टिप इथं तयार होते. कॅन्डलच्या टोकापासून रेज निघले, तिथे एकत्र आले, जिथे एकत्र येते तिथे इमेज तयार होते. रेज जिथे एकत्र येतात, रेज जिथे एकत्र येतात तिथे इमेज तयार होते. मग कॅन्डलच्या टिप पासून निघले, इथे एकत्र आले तर इथे कॅन्डलची टिप तयार होते. कॅन्डलचा बॉटम कुठे आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस वर. मग या इमेजचा पण बॉटम प्रिन्सिपल ऍक्सिस वर. मग इमेज अशी उलटी तयार, इमेज अशी उलटी तयार. ठीक आहे, कॅन्डल जर ठेवली, इफ ऑब्जेक्ट, याला ऑब्जेक्ट बोलायचं. इफ ऑब्जेक्ट इज ऍट लेफ्ट हँड साइड ऑफ 2F1, if object is at left hand side of 2F1, then image is between F2 and 2F2. Then image is in between F2 and 2F2. याच्या कंपॅरेटिव्हली हे कसं असणार, स्मॉल. त्याला डिमिनिश्ड बनतो.
एनलार्ज्ड म्हणजे मोठी, डिमिनिश्ड म्हणजे छोटी. डिमिनिश्ड. इमेज आणखी कशी आहे? इन्व्हर्टेड, उलटी आहे. इथं टिप टोक वर होतं, आता इथं टोक खाली तयार झालं, इन्व्हर्टेड. आणि इमेज कशी आहे? रिअल. रिअल म्हणजे पेपरवर घेतोय, तिथं जर कागद ठेवला आपण, पेपर, व्हाईट पेपर इथं ठेवला तर याच्यावर कॅन्डल उलटी दिसते सरळ. इथं जर व्हाईट पेपर ठेवला तर कॅन्डल दिसते, इथं पेपरवर कॅन्डल दिसते, उलटी दिसते. प्रोजेक्टर कसा दिसतो पडद्यावर? प्रोजेक्टर लावला की कसा पडद्यावर दिसतो, तसं कॅन्डल इथं प्रोजेक्ट केल्यासारखी दिसणार. कॅन्डल इथं प्रोजेक्ट केल्यासारखी दिसते. करून बघा घरी एक्सपेरिमेंट. मग रिअल इमेज आहे, उलटी आहे आणि छोटी आहे, त्याच्यापेक्षा छोटी आहे. तर ते तुम्ही व्यवस्थित डायग्राम काढा. हे डिस्टन्स, हे डिस्टन्स, हे डिस्टन्स, हे आणि हे सगळे सेम घ्या आणि व्यवस्थित डायग्राम काढा. याच्यापेक्षा हे एकदम छोटं देते, तुम्ही डायग्राम काढा व्यवस्थित. चला करा काम. डायग्राम एकदम व्यवस्थित स्केल वापरून व्यवस्थित डायग्राम काढा. हे डिस्टन्स सेम घ्या, बरोबर एकदम. ह्याच्यापेक्षा ही छोटी इमेज तयार होते बघा, होते का नाही? चला करा डायग्राम काढा. चला डायग्राम काढा. बस झालं आजसाठी, इतकंच बस झालं. एवढंच रिवाइज करू आणि मग डायग्राम काढा पटपट. डायग्राम काढा. डायग्राम काढून बघा. तुम्हाला जर बघून येत नाही डायग्राम, तुम्हाला जर वाटतंय सोपं आहे, तर एकतर डायग्राम बुक मध्ये पण नाही. डायग्राम एकतर बुक मध्ये पण नाही. तुम्हाला वाटत असेल फक्त डायग्राम बघून तुम्हाला काढता येईल काय, सिंपलच आहे, रेज आहे, अजिबात सिंपल नाही डायग्राम. ट्राय करा, ट्राय करा. डायग्राम बरोबर विचार करून काढायला लागणार. पॅरलल पासेस थ्रू फोकस, पासिंग थ्रू ऑप्टिकल, गोज अनडिव्हिडेड. जिथे एकत्र येते तिथे इमेज ड्रॉ करून बघा. इतकं सोपं नाही आहे हे. चलो बा, झालं की मला सांगा. ठीक आहे. चलो, बघितले का डायग्राम आली का रे? बोला, कमेंट करून सांगा डायग्राम आली का बरोबर. इमेज याच्यापेक्षा ही छोटीच दिसणार.
तरच बरोबर आहे डायग्राम, नाहीतर बरोबर नाही. हा 2F1 च्या लेफ्टला आहे, हा F2 आणि 2F2 च्या बरोबर मध्ये सापडतंय. हा F2 आणि 2F2 च्या बरोबर मध्येच येते. थोडं येत नसलं तर ऍडजस्ट करा, पण येतेच मध्ये. आली का बघा डायग्राम बरोबर आली का? कमेंट करून सांगा मला. चल, काय काय बघितलं बा आज? आज काय बघितलं? 2 एक्सपेरिमेंट बघितले, कसे करायचे ते काही जास्त इम्पॉर्टंट नाही, म्हणजे अंडरस्टँडला तुम्ही वाचून पण अंडरस्टँड करू शकता. देन इम्पॉर्टंट काय? रूल्स ऑफ रे. रूल्स ऑफ रे. रेज कसे? पॅरलल रे goes through the focus. Ray going from the focus becomes parallel, and ray going from the optical center goes undeviated. ठीक आहे? इमेज कशी शोधायची? रे डायग्राम काढून इमेज कशी शोधायची, कुठं तयार होते कशी? हे फोकल लेंथ इकडला, तिकडला फोकल लेंथ, फोकल लेंथच्या डबल वर 2F, फोकल लेंथच्या डबल वर 2F, इकडे 1 नाव, तिकडे 2 नाव द्यायचं. ऑब्जेक्ट इथं ठेवली, मग पॅरलल रे passes through the focus, ray passing through the optical center goes undeviated. आणि दोघं जिथं क्रॉस करतेत, दोन्ही रेज जिथं क्रॉस करतेत तिथं काय तयार झाला? दोन्ही रेज जिथं क्रॉस करतेत तिथं तयार झाली इमेज. मग इमेज आहे छोटी असते, इमेज इज डिमिनिश्ड, छोटी आहे याच्यापेक्षा, इन्व्हर्टेड अँड रिअल. पेपरवर घेता येते, मग ते रिअल आहे. आपण मिरर मध्ये बघतो, प्लेन मिरर मध्ये, प्लेन मिरर ठेवला समोर, प्लेन मिरर ठेवला समोर आणि आपण बघितलं तर ती पेपरवर घेता येते का? नाही, दिसते आपल्याला आतमध्ये, पण पेपरवर घेता येते. दॅट इज व्हर्च्युअल इमेज. दॅट इज व्हर्च्युअल इमेज. दिस इज रिअल इमेज. ठीक आहे? ठीक आहे, मग आजसाठी इतकं बस झालं. काय डाऊट असतील तर विचारा, डाऊट असतील तर विचारा.